नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान 2 मधील प्रकरण 2 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 आज आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। तर हे प्रकरण आपण 4 भागात अभ्यासणार आहोत। त्यातील पहिला भाग आहे सजीव आणि जीवन प्रक्रिया। चला तर मग आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया सजीव आणि सजीवांच्या मध्ये होणाऱ्या विविध जीवन प्रक्रिया। सजीव आणि जीवन प्रक्रिया। मानवी शरीरात अनेक प्रकारच्या संस्था अविरतपणे कार्यरत असतात। अविरतपणे म्हणजे कसे, तर अगदी 24 तास त्या कार्यरत असतात। आता या संस्था कोणकोणत्या आहेत, तर पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था, नियंत्रण संस्था अशा संस्था मानवी शरीरामध्ये कार्य करतात। या संस्थांबरोबरच काही अंतर्गत अवयव शरीरामध्ये असतात, तर काही बाह्य अवयव असतात। तर हे अवयवसुद्धा आपापले कार्य स्वतंत्रपणे परंतु एकमेकांच्या समन्वयातून करत असतात। ही सर्व यंत्रणा प्रत्येक सजीवामध्ये कमी अधिक प्रमाणात समान पद्धतीने कार्यरत असते। म्हणजे सर्व सजीवांमध्ये अशा संस्था असतात, तर त्यांचे प्रमाण थोडेफार प्रमाणात कमी जास्त असेल, परंतु या संस्था अंतर्गत अवयव आणि बाह्य अवयव प्रत्येक सजीवाच्या शरीरामध्ये कार्य करत असतात। यासाठी यांना अखंडपणे ऊर्जेच्या स्रोताची आवश्यकता असते, कारण कोणतेही कार्य करायचे असेल तर त्यासाठी ऊर्जा हवी। मग आता ही ऊर्जा सजीवांना कोणकोणत्या घटकातून मिळते किंवा या ऊर्जेचे स्रोत कोणते, तर कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने हे अन्न पदार्थ या ऊर्जेचे मुख्य स्रोत आहेत। प्रत्येक पेशीमध्ये असलेल्या तंतू कणिकांच्या मदतीने ही ऊर्जा मिळवली जाते। ऊर्जा निर्मितीस फक्त अन्न घटकच लागतात असे नाही, तर ऊर्जा निर्मिती करण्यासाठी ऑक्सिजनची सुद्धा गरज असते। हे सर्व घटक परिवहन संस्थेद्वारे पेशीपर्यंत पोहोचतात आणि नियंत्रण संस्था या सर्व प्रक्रियांवर काय करते, नियंत्रण करते। म्हणजे नियंत्रण संस्थेचं कार्य काय, तर शरीरांतर्गत किंवा शरीराच्या बाहेर होणाऱ्या ज्या सर्व क्रिया आहेत या सर्व प्रक्रियांवर नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करते, तर नियंत्रण संस्था करते। म्हणजेच ऊर्जा निर्मितीसाठी प्रत्येक जीवन प्रक्रिया आपल्या परीने हातभार लावत असते। या सर्व प्रक्रियांच्या कार्यासाठी ही ऊर्जेची गरज असते। आपण आणि इतर प्राणी फळे आणि भाजीपाला सेवन करतो। वनस्पती स्वयंपोषी आहेत, त्या स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात आणि त्यापैकी काही अन्न त्या स्वतः वापरतात व उर्वरित अन्न फळे, पाने, खोड, मूळ यामध्ये साठवून ठेवतात आणि वनस्पतींनी हे साठवलेले अन्न इतर प्राण्यांना अन्न म्हणून उपयोगी पडते, कारण प्राणी हे परपोषी आहेत, ते जगण्यासाठी वनस्पतींवरती अवलंबून असतात। आता वनस्पती जे अन्न साठवून ठेवतात ती अन्नद्रव्ये विविध द्रव्यातून आपल्याला मिळतात। आता ही विविध पोषद्रव्ये कोणती, यापैकी काही प्रमुख आपण वरती पाहिलेली आहेत, तर कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिजे ही आहेत पोषद्रव्ये। तर या पोषद्रव्ये आपल्याला ही मिळवण्यासाठी काही अन्नपदार्थ आपल्याला घ्यावे लागतात। तर ही पोषद्रव्ये आपल्याला कोणकोणत्या अन्नपदार्थातून मिळतात ते आपण अभ्यासणार आहोत। तर दूध, फळे, गूळ, साखर, भाजीपाला, गहू, मका, नाचणी, ज्वारी, बाजरी, तांदूळ यासारखी धान्ये, त्याचबरोबर मध, बटाटे, रताळी, मिठाई यासारख्या पदार्थांमधून आपल्याला मुबलक प्रमाणामध्ये कर्बोदके मिळतात। कर्बोदकांनाच पिष्टमय पदार्थ असेही म्हणतात। आपल्याला 1 ग्रॅम कर्बोदकापासून 4 किलो कॅलरी इतकी ऊर्जा मिळते।
तर ही ऊर्जा नेमकी कशी मिळवली जाते याचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. जरा डोके चालवा म्हणून या ठिकाणी एक प्रश्न दिलेला आहे. पाहूया. अनेक खेळांमध्ये खेळाडू खेळ खेळताना काही वेळा मध्यांतर घेऊन काही पदार्थांचे सेवन करतात. असे पदार्थ खेळाडू का घेत असावेत? विद्यार्थी मित्रांनो, आपण आत्ताच काय पाहिले, तर कोणतेही कार्य करायचे असेल तर त्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. खेळाडूंना मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची आवश्यकता असते. खेळ खेळत असताना त्यांना खूप घाम येतो व त्यामुळे त्यांच्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स आणि पाण्याचे प्रमाण कमी होते. आता हे कमी झालेले इलेक्ट्रोलाइट्स आणि पाण्याचे प्रमाण यांचा समतोल राखायला हवा आणि तो समतोल राखायचा म्हणजे त्यांना अधिक ऊर्जेची गरज असते. मग ही ऊर्जा मिळवण्यासाठी खेळाडू काय करतात, मध्यांतर घेऊन काही पदार्थांचे सेवन करतात आणि आपल्या ऊर्जेचा किंवा इलेक्ट्रोलाइट्स आणि शरीरातील पाण्याचा समतोल राखतात. पुढील प्रश्न आहे, थोडे आठवा. हे तुम्ही मागील इयत्तेमध्ये अभ्यासलेले आहे. पहा प्रश्न. श्वसन म्हणजे काय? श्वसनाची क्रिया कशी घडते? तर श्वसन म्हणजे काय? तर सात्मीकरण झालेल्या अन्नापासून ऊर्जा मुक्त करण्याच्या प्रक्रियेला श्वसन म्हणतात. हे तुम्ही यापूर्वी अभ्यासलेले आहे. आता श्वसनाची क्रिया कशी घडते? तर बाह्य श्वसन केल्यावर वातावरणातील हवा फुफ्फुसात शिरते. त्या हवेतील ऑक्सिजन आपल्या रक्तात मिसळतो. याच वेळी शरीरातील कार्बन डायऑक्साईड रक्तातून बाहेर पडतो आणि नाकावाटे वातावरणामध्ये परत सोडला जातो. पहा, शरीरातील हवा फुफ्फुसात जाते तेव्हा ऑक्सिजन रक्तात मिसळतो आणि त्याच वेळी रक्तातील कार्बन डायऑक्साईड नाकावाटे वातावरणात बाहेर सोडला जातो. त्यानंतर लोहित रक्तकणिकांच्या साहाय्याने प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन पोहोचवला जातो, कारण आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. इथे पेशीतील तंतुकणिकांमध्ये पेशी श्वसन होते. श्वसनाच्या वेळी घेतलेला ऑक्सिजन ऊर्जा निर्मितीसाठी वापरला जातो. अन्न घटकांचे ऑक्सिडीकरण होते आणि ATP म्हणजेच ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेटच्या स्वरूपात ऊर्जा मुक्त होते. अशा प्रकारे श्वसनाची क्रिया आपल्या शरीरामध्ये किंवा प्राण्यांच्या शरीरामध्ये घडते. सजीव व ऊर्जा निर्मिती. या ठिकाणी मानवी श्वसन संस्थेची आकृती दिलेली आहे आणि त्याच्या भोवती काही चौकटी दिलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परीक्षेला अशी आकृती देतात आणि नावे द्यायला सांगतात. तर पाहूया आपण या ठिकाणी कोणकोणती नावे आहेत. पहा, या ठिकाणी वरती जो पहिला बाण दाखवलेला आहे त्या ठिकाणी नाक आहे, म्हणजेच या ठिकाणी नाव काय येईल तर नाक. दुसरा जो बाण दाखवलेला आहे पहा, त्या ठिकाणी आपले मुख आहे, तर या ठिकाणी नाव येईल मुख म्हणजेच तोंड, मुख. तिसरा जो खाली या ठिकाणी बाण आहे त्या ठिकाणी स्वरयंत्र आहे. आपले स्वरयंत्र या ठिकाणी बसवलेले असते किंवा नॅचरली त्या ठिकाणी ते असते. पुढे चौथा जो बाण आहे या ठिकाणी श्वसनिका आहे. श्वसनिका. त्याच्या खालचा जो बाण आहे या ठिकाणी श्वासपटल. श्वासपटल. पुढे खाली या ज्या पोकळ्या दाखवलेल्या आहेत या ठिकाणी वायुकोश असतो. आता उजव्या बाजूला पहा, वरती श्वासनलिका आहे. श्वासनलिका.
आणि खाली फुफ्फुसे आहेत. फुफ्फुस. तर अशा प्रकारे नावे तुम्हाला देता येतील. शेजारील आकृतीचे निरीक्षण करून नावे द्या. ती आपण दिलेली आहेत. सजीवांमध्ये श्वसन हे शरीर स्तर आणि पेशी स्तर अशा 2 स्तरांवरती होते. तर आपल्यामध्ये जे श्वसन होते त्यात श्वसनाचे 2 स्तर आहेत, शरीर स्तर आणि पेशी स्तर. शरीर स्तरावर होणाऱ्या श्वसनात ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड यांची देवाणघेवाण होते. या वायूंची शरीर आणि सभोवतालचे वातावरण यामध्ये काय होते? देवाणघेवाण होते. म्हणजे वातावरणातील ऑक्सिजन शरीरामध्ये घेतला जातो, तर त्याचवेळी रक्तातील कार्बन डायऑक्साईड नाकाद्वारे शरीराच्या बाहेर टाकला जातो. तर पेशी स्तरावर होणाऱ्या श्वसनात अन्न पदार्थाचे ऑक्सिजनच्या मदतीने ऑक्सिडीकरण केले जाते. अशा पद्धतीने मानवी शरीरामध्ये किंवा कोणत्याही सजीवाच्या श्वसनामध्ये 2 स्तर आपल्याला आढळतात. पहिला शरीर स्तर आणि दुसरा पेशी स्तर. सांगा पाहू. या ठिकाणी 3 प्रश्न दिलेले आहेत. ग्लुकोजच्या एका रेणूमध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे अणुक्रमे किती अणू असतात? विद्यार्थी मित्रांनो, ग्लुकोजचे रेणूसूत्र आहे C6H12 आणि O6. म्हणजे तुमच्या लक्षात आले असेल, ग्लुकोजच्या एका रेणूमध्ये 6 कार्बन असतात, 12 हायड्रोजन असतात आणि 6 ऑक्सिजन असतात. हे सर्व अणू एकमेकांना कोणत्या रासायनिक बंधाने जोडलेले असतात? तर हे सर्व अणू सहसंयुज बंधाने जोडलेले असतात. तुम्ही आयनिक बंध आणि सहसंयुज बंध यापूर्वी शिकला असाल. यावर्षीही तुम्ही विज्ञान 1 मध्ये आयनिक आणि सहसंयुज बंध शिकणार आहात. तर ग्लुकोजमध्ये जे अणू आहेत ते अणू एकमेकांना सहसंयुज बंधाने जोडलेले असतात. तिसरा प्रश्न, रसायनशास्त्राच्या दृष्टिकोनातून एखाद्या रेणूचे ऑक्सिडीकरण होते म्हणजे नेमके काय होते? विद्यार्थी मित्रांनो, ऑक्सिडीकरण होते म्हणजे तो रेणू ऑक्सिजनचे अणू मिळवतो म्हणजे स्वीकारतो, किंवा त्या रेणूतून इलेक्ट्रॉन कमी होतात. तर तुम्ही ऑक्सिडीकरण आणि क्षपन हे अभ्यासले आहे विज्ञान 1 मध्ये. तर ऑक्सिडीकरण याचाच अर्थ तो रेणू ऑक्सिजन मिळवतो किंवा त्या रेणूतून इलेक्ट्रॉन कमी होतात. आपण जे अन्नपदार्थ खातो त्यातील प्रामुख्याने कर्बोदकांचा उपयोग मुख्यत्वे दररोज आवश्यक असणारी ऊर्जा मिळवण्यासाठी केला जातो. आता दररोज आपल्याला ऊर्जा कशासाठी आवश्यक असते? तर आपल्या शरीरांतर्गत काही क्रिया चालू राहण्यासाठी ऊर्जेची गरज असतेच. म्हणजे आपण काहीही काम केले नाही, सुट्टी घेतली तरीसुद्धा आपल्याला ऊर्जेची गरज असते. कारण शरीरांतर्गत संस्था कार्यरत असतात आणि त्या संस्थेची कार्ये पार पाडण्यासाठी आपल्याला ऊर्जा गरजेची असते. त्याचबरोबर आपण काही काम करणार असेल तर त्या कामासाठी ऊर्जेची गरज असते. आणि ही सर्व ऊर्जेची गरज प्रामुख्याने कर्बोदकांच्या साहाय्याने पुरवली जाते. ही ऊर्जा ATP म्हणजेच ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेटच्या स्वरूपात आपल्याला मिळवता येते. त्यासाठी पेशीमध्ये ग्लुकोज या कर्बोदकाचे टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरण केले जाते. आपण जी कर्बोदके आहारातून शरीरामध्ये घेतो तर त्यामधील ग्लुकोजचे टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरण होते. यालाच पेशी स्तरावरील श्वसन असे म्हणतात. तुमच्या लक्षात आले का? पेशी स्तरावरील श्वसन म्हणजे काय? तर आपल्या शरीरातील जी मुख्य अन्नाची गरज आहे ती कर्बोदकामार्फत पार पाडली जाते किंवा मिळवली जाते आणि ही ऊर्जा ATPच्या स्वरूपात मिळवतात. मग त्यासाठी काय होतं तर पेशीमध्ये ग्लुकोज या कर्बोदकाचे टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरण केले जाते आणि यालाच पेशी स्तरावरील श्वसन म्हणतात. सजीवांमध्ये पेशी स्तरावर होणारे श्वसन 2 प्रकारचे असते. ते 2 प्रकार म्हणजे पहिला ऑक्सिश्वसन
म्हणजे ऑक्सिजनच्या साहाय्याने होणारे श्वसन किंवा यामध्ये ऑक्सिजन भाग घेतो. आणि दुसरा प्रकार विनॉक्सी श्वसन. हे श्वसन ऑक्सिजन शिवाय घडून येते, म्हणजेच या श्वसनामध्ये ऑक्सिजन भाग घेत नाही. तर ऑक्सी श्वसनामध्ये 3 टप्प्यांमध्ये ग्लुकोजचे ऑक्सिडीकरण केले जाते. आपण आत्ताच काय पाहिले, तर पेशी स्तरावरती ग्लुकोजचे टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरण होते. तर ऑक्सी श्वसनामध्ये 3 टप्प्यामध्ये ग्लुकोजचे काय होते, ऑक्सिडीकरण केले जाते. आता ते 3 टप्पे आपण पाहूया. त्यातला पहिला टप्पा आहे ग्लुकोजचे विघटन. तर ग्लुकोजचे विघटन म्हणजेच ग्लायकॉलिसिस. आता ग्लुकोजचे विघटन कसे होते, तर पेशीद्रव्यात घडणाऱ्या प्रक्रियेमध्ये कोणती प्रक्रिया, तर ग्लुकोजच्या विघटनाची प्रक्रिया. ग्लुकोजच्या एका रेणूचे टप्प्याटप्प्याने विघटन केले होऊन पायरुविक आम्ल, ATP आणि NADH2 त्याचबरोबर पाणी यांचे प्रत्येकी 2-2 रेणू तयार होतात. पहा, पेशीद्रव्यात घडणाऱ्या प्रक्रियेमध्ये ग्लुकोजच्या एका रेणूचे टप्प्याटप्प्याने विघटन होते आणि त्यापासून पायरुविक आम्ल, ATP, NADH2 आणि पाणी यांचे प्रत्येकी 2 रेणू तयार होतात. आता NADH2 म्हणजे काय, तर निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड हा फुल फॉर्म आहे NADH2चा. निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड म्हणजेच NADH2. तुम्ही ते पुढे अभ्यासणार आहात. या प्रक्रियेत तयार झालेले पायरुविक आम्लाचे रेणू ॲसेटिल कोएन्झाईम A या रेणूमध्ये रूपांतरित केले जातात. या प्रक्रियेवेळी कार्बन डायऑक्साईडचे 2 रेणू आणि NADH2चे 2 रेणू तयार होतात. पहा, या प्रक्रियेत काय होतं, तर पायरुविक आम्लाचे रेणू ॲसेटाईल कोएन्झाईम A या रेणूमध्ये रूपांतरित होतात आणि कार्बन डायऑक्साईडचे 2 रेणू आणि NADH2चे 2 रेणू तयार होतात. दुसरा टप्पा आहे ट्रायकार्बॉक्झिलिक आम्ल चक्र. यालाच क्रेब चक्र किंवा क्रेब सायकल असेही म्हणतात. आता पहिल्या टप्प्यामध्ये काय झालं, तर ॲसेटाईल कोएन्झाईम A तयार झाले. ॲसेटाईल कोएन्झाईम Aचे रेणू तंतुकणिकेमध्ये जातात. तर ग्लुकोजच्या विघटन प्रक्रियेमध्ये तयार झालेले ॲसेटाईल कोएन्झाईम Aचे रेणू तंतुकणिकांमध्ये जातात. तेथे त्यावर ट्रायकार्बॉक्झिलिक आम्ल चक्र म्हणजेच क्रेब चक्र ही चक्रीय अभिक्रिया राबवली जाते. या अभिक्रियेद्वारे ॲसेटाईल कोएन्झाईम Aच्या रेणूतील ॲसेटिलचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण केले जाते आणि त्याद्वारे कार्बन डायऑक्साईड, पाणी, NADH2, FADH2 आणि ATP चे रेणू मिळतात. आता NADH2 म्हणजे पूर्णरूप आपण पाहिले, तर FADH2चे पूर्णरूप काय आहे, तर फ्लॅविन ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. बघा, NADH2चे निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड आणि FADH2चे फ्लॅविन ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड आणि ATP म्हणजेच ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट हे रेणू आपल्याला मिळतात. अशा तऱ्हेने हे 2 टप्पे झाले. आता पुढचा तिसरा टप्पा इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया. यालाच ETC रिॲक्शन असेही म्हणतात. आता इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रियासुद्धा तंतुकणिकेमध्ये राबवली जाते. या ठिकाणी तंतुकणिका आणि ट्रायकार्बॉक्झिलिक आम्लचक्र दर्शवणारी आकृती दिलेली आहे. तर वरील सर्व प्रक्रियांच्या वेळी तयार झालेल्या NADH2च्या प्रत्येक रेणूपासून 3 आणि FADH2च्या प्रत्येक रेणूपासून 2 ATPचे रेणू मिळतात. आपण जे वरती 2 टप्पे पाहिले त्यामध्ये जे NADH2 होतो त्यापासून 3 रेणू आणि FADH2च्या प्रत्येक रेणूपासून 2 असे ATPचे रेणू आपल्याला मिळतात. या प्रक्रियेमध्ये ATPच्या रेणूंव्यतिरिक्त पाण्याचेही रेणू तयार होतात. अशा पद्धतीने ऑक्सिश्वसनामध्ये ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण होते म्हणजेच विघटन होते आणि ऊर्जेबरोबरच कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याचे रेणूसुद्धा तयार होतात. म्हणजेच ग्लुकोजच्या ऑक्सिडीकरणातून ऊर्जा, कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याचे रेणू तयार होतात. या ठिकाणी तंतुकणिका आणि ट्रायकार्बॉक्झिलिक आम्लचक्र दर्शवलेले आहे, त्याचे तुम्ही निरीक्षण करा.
हे नेहमी लक्षात ठेवा. या ठिकाणी NaDH2 आणि FADH2चे फुल फॉर्म दिलेले आहेत. तर NaDH2 म्हणजे काय, तर निकोटिनामाइड ॲडेनाईन डायन्यूक्लिओटाईड आणि FADH2 म्हणजे फ्लॅविन ॲडेनाईन डायन्यूक्लिओटाईड. यामध्ये ॲडेनाईन डायन्यूक्लिओटाईड हे कॉमन आहे, एकदाच लक्षात ठेवा. आणि Nचा फुल फॉर्म निकोटिनामाइड आणि Fचा फुल फॉर्म फ्लॅविन, म्हणजे तुम्हाला दोन्ही फुल फॉर्म लक्षात राहतील. हे प्रत्येक पेशीत तयार होणारे व पेशी श्वसनात मदत करणारे 2 सहविकर आहेत. म्हणजे जर तुम्हाला सहविकरांची नावे विचारली तर तुम्ही NaDH2 आणि FADH2 लिहू शकता. ATP म्हणजेच ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट हा एक ऊर्जेने संपृक्त असा रेणू असून त्यात फॉस्फेटचे 3 रेणू एकमेकांना ज्या बंधांनी जोडलेले असतात त्या बंधांमध्ये ऊर्जा साठवलेली असते. या रेणूंचा पेशीमध्ये आवश्यकतेनुसार साठा करून ठेवलेला असतो. रासायनिकदृष्ट्या ATP हा ॲडेनोसिन रायबोन्यूक्लिओसाईडपासून तयार झालेल्या ट्रायफॉस्फेटचा रेणू असून यात ॲडेनिन हा नत्रयुक्त रेणू, रायबोज म्हणजे C5H10O5 ही पेंटोज शर्करा व 3 फॉस्फेटचे रेणू असतात. पहा, ATP हा ॲडेनोसिन रायबोन्यूक्लिओसाईडपासून तयार झालेल्या ट्रायफॉस्फेटचा रेणू आहे. यात ॲडेनिन हा नत्रयुक्त रेणू, रायबोज C5H10O5 ही पेंटोज शर्करा व 3 फॉस्फेटचे रेणू असतात. ऊर्जेच्या आवश्यकतेनुसार ATPमधील फॉस्फेटच्या रेणूमधील बंध तोडून ऊर्जा मिळवली जाते. म्हणून ATPला ऊर्जेचे चलन किंवा करन्सी असे म्हटले जाते. ATP म्हणजेच ऊर्जेचे चलन या ठिकाणी आकृतीच्या साहाय्याने दाखवलेले आहे. हे पहा, ATP, त्यानंतर ADP. यामध्ये ॲडेनाईन, रायबोज आणि जास्त ऊर्जेचे फॉस्फेट बंध दाखवलेले आहेत. त्याचे रूपांतर ॲडेनाईन, रायबोज या ठिकाणी 2 फॉस्फेट बंध आहेत, फॉस्फेटचे रेणू, अधिक असेंद्रिय फॉस्फेट आणि मुक्त झालेली ऊर्जा. म्हणजे ATPला ऊर्जेचे चलन का म्हणतात तुमच्या लक्षात आले असेल. यामधून मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा पुरवली जाते म्हणून ATPला ऊर्जेचे चलन म्हणतात. उपासमार, उपोषण यासारख्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये शरीरात जर कर्बोदकांचा साठा कमी असेल तर ऊर्जा मिळवण्यासाठी शरीरातील स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनांचा वापर केला जातो. पहा, काही वेळा उपास केला जातो, म्हणजे अन्न कमी प्रमाणात किंवा फक्त उपवासाचे पदार्थ घेतले जातात किंवा पूर्ण लंघन असतं. अशा वेळी कर्बोदकांचा साठा कमी होतो आणि मग तेव्हा शरीरातील स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनांचा वापर केला जातो. स्निग्ध पदार्थाबाबत त्यांचे रूपांतर मेदाम्लामध्ये केले जाते. आपण जर स्निग्ध पदार्थ शरीरामध्ये जास्त प्रमाणात घेतले तर ते मेदाच्या स्वरूपामध्ये आपल्या शरीरामध्ये साठून राहतात. तर प्रथिनांचे रूपांतर अमिनो अम्लामध्ये केले जाते. पहा, स्निग्ध पदार्थाचे रूपांतर मेदाम्लामध्ये, हे लक्षात ठेवा. स्निग्ध पदार्थाचे रूपांतर मेदाम्लामध्ये आणि प्रथिनांचे रूपांतर अमिनो अम्लामध्ये. मेदाम्ले आणि अमिनो आम्ले ॲसेटिल कोएन्झाईम एमध्ये रूपांतरित केली जातात आणि ॲसेटिल कोएन्झाईम एच्या रेणूचे क्रेब चक्र अभिक्रियेद्वारे तंतुकणिकेमध्ये पूर्णतः ऑक्सिडीकरण केले जाते. हे तुम्ही अगोदर अभ्यासले. आणि हे ऑक्सिडीकरण झाले की मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा मिळवली जाते. पहा, उपासमार उपोषणाच्या वेळी कर्बोदकांचा साठा जर कमी पडला तर स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनांचा वापर होतो. स्निग्ध पदार्थाचे रूपांतर मेदाम्लामध्ये तर प्रथिनांचे रूपांतर अमिनो अम्लामध्ये केले जाते. मेदाम्ले आणि अमिनो आम्ले ॲसेटाइल कोएन्झाईम एमध्ये रूपांतरित केली जातात. ॲसेटाइल कोएन्झाईम एच्या रेणूचे क्रेब चक्र अभिक्रियेद्वारे तंतुकणिकेमध्ये पूर्णतः ऑक्सिडीकरण होते आणि ऊर्जा मुक्त होते आणि ही ऊर्जा जगण्यासाठी वापरली जाते. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सरावासाठी काही प्रश्न दिलेले आहेत. व्हिडिओ पूर्ण अभ्यासा आणि या प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीमध्ये लिहा. थँक्यू.